एकामागणे एक संकट लागली बाबा. लेखाचं कर्ज आणि आता आईचं ऑपरेशन. तारेवरली कसरत करावी तर लागणारच नव्हतं. आणि जर करायचीच आहे तर मग घाबरत घाबरत कशाला करायची. आलंय नवं संकट. अहो मग भिडूया की निदड्या छातीने काय. काय करायचं तेच कळणं झालंय. अगोदर काय खड्डे कमी होते, आता हे आईचं ऑपरेशन अंगावर येऊन पडलंय. शिराळकर, यू डुईंग नथिंग सांगून ठेवायले. कांचन, आई येते माझी. मग तुमच्या एकट्याची आई आहे का ती? बाकीची 2 बाळा बी आहेत तुमच्या आईंना, पण सखीसाठी यू ओनली सिंगल हँड फादर. सगळा पैसा आईंसाठी खर्च करून सखीच्या भविष्याचा ऍडवाइस करायचंय काय? मग काय आईला आता वाऱ्यावर सोडायचंय काय? कशाला? आईंची ही गत कुणामुळे झालीये? वीरू भाऊजी आणि प्राजक्तामुळे. त्यांची कुस्ती, त्यांचे नखरे, त्यांचा आगाऊपणा नडलाय आईंची ही गत व्हायला. त्यामुळे आईंना हा जो काही त्रास व्हायला की नाही, त्यासाठी ती दोघं रिस्पॉन्सिबल आहेत, आपण नाही. तुम्ही सगळे पैसे त्यांच्या मागे खर्च कराल आणि त्याचं क्रेडिट ते दोघं घेऊन जातील आणि आपलंच होऊन बसेल सायलेंट मोडवर नेटवर्कच्या. तेव्हा आईच्या ऑपरेशन साठी 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही सांगून ठेवायले शिराळकर. प्राजक्ता, काय ग कुठे निघालीस? अहो हॉस्पिटलला निघाले. आई ऍडमिट आहेत ना, त्यांनाच डबा द्यायचा आहे. का? काय झालं? त्यांच्या छातीत जरा दुखत होत. काळजी करू नकोस, सगळं बरं होईल. आणि तू पण मोकळी होशील. तुला मागच्या सांगितलं होतं ना, कोल्हापुरात खूप महत्वाच्या कुस्तीच्या स्पर्धा आहेत, त्या आल्या जवळ. अगं ते क्रिकेटच्या जशा लीग स्पर्धा असतात ना, तशा कुस्तीच्या लीग स्पर्धा सुरू होत आहेत. अगं पैलवानांना भारी वाव मिळणार आहे. एका सामन्याचे 5-5 लाख रुपये मिळणार आहेत आणि वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट पण असणार आहे. हे बघ, ही पोरगी जर या घरात राहणार असेल तर ती या घरची सून म्हणून राहील, पैलवान म्हणून नाही. बसतात. आईंना नाही आवडणार मी परत कुस्ती खेळेल. येते मी. मागची उर्वरित बिलं पाठवलीत, तेवढी फक्त 1-2 दिवसात रक्कम जमा करून दे. होय. काय रे, अजून तू इकडेच? हॉस्पिटलला नाही गेला? नाही, प्राजक्त गेली ती. इकडे जरा काम आहे, तेवढं आटोपलं की मी बी निघणारच. डॉक्टरांशी ऑपरेशन बद्दल बी बोलायचं. हा, ते बोलून घ्या आधी. चल येतो. भैया, ते ऑपरेशनच्या खर्चाचं कसं करायचं? ऑपरेशन तर करावंच लागणार ना. लक्षात ठेव, ही वेळ तुमच्यामुळे आली. सतत आईच्या मनाविरुद्ध वागून स्वतः मनमानी करायची आणि मांगलाटी आलं की भैया आठवतोय. हे सगळं तुमच्यामुळे झाले. तेव्हा पैशाची सोय पण तुम्हीच करायची. कोल्हापूर पैलवान महास्पर्धा. लेखाजी काय सांगू तुम्हासनी. ओ तुमच्या सुपीक डोसक्याला मानलं. तुमची कोल्हापूर कुस्ती महास्पर्धेची आयडिया लई तणक्यात सुरू आहे बघ. अव एका मागणे एक पैलवानांचे कॉल येत आहेत चौकशीसाठी. मला तर वाटतंय ना, कोल्हापुरातल्या तालमीच्या तालमी येणाऱ्याच स्पर्धेत खेळायला बघा. कोल्हापूरच्या तालमीच्या तालमी आल्या तरी मला काही फरक नाही पडणार आहे. वीरेंद्र आणि प्राजक्त यायला हवे. जोपर्यंत आपण त्यांना खेचून आखाड्यापर्यंत आणत नाही ना, तोपर्यंत या सगळ्या गेमला काहीच अर्थ नाही.
डॉक्टर कशा आहेत आई? दोघांना स्पष्टच सांगतो मी, त्यांची प्रकृती जरी स्टेबल असली ना तरी तब्येत अजून नाजूक आहे. सगळे रिपोर्ट्स हेच दाखवत आहेत की पेशंटच्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत. अजूनही त्यांना छातीत दुखतंय. सध्या तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता, पण घरात अजिबात ताणतणाव नको, कारण जरासं निमित्त होऊनही त्यांचं बीपी शूट होऊ शकतं. खूप जपावं लागेल त्यांना. ऑपरेशनचा निर्णय लवकरात लवकर घ्या, कारण जेवढा वेळ काढू तेवढी रिस्क वाढत जाणार. म्हणून लवकरात लवकर ऑपरेशन व्हायला हवं. कसं चाललंय आता समजा फॅक्टरीवर? कोणाच्या डोसक्यात संपाचं खूळ तर नाही ना घुसलं? नाही, तिकडे बरं चाललंय सम. ह्या संकटांनी बी भारी गंमत चालवली, पण आपली ह्याला झाका आणि त्याला काढा. एक संपलं की दुसरं समोर उभं येऊन टाकते. बघ, खोट्या केस मधनं बाहेर पडस तोर लेखाचं कर्ज माथी आलं. फॅक्टरीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही वर आईचा आजारपणा, मधल्यामध्ये आपली ओढाताण व्हायली नुसतं. आता मला तर टेन्शन यायला लागलंय आईच्या ऑपरेशनचं. आणणार आहे एवढा पैसा? किती भी आणला तरी कमीच पडणार. अगं ते क्रिकेटच्या जशा लीग स्पर्धा असतात ना, तशा कुस्तीच्या लीग स्पर्धा सुरू होत आहेत. एका सामन्याचे 5-5 लाख रुपये मिळणार आहेत. मी जरा आलेच फोन करू. हॅलो आफरे, अगं वस्तात भेटलेलं. सांगत होतं की कुस्तीच्या लय मोठ्या स्पर्धा भरणार आहेत. ते क्रिकेट लीग वाणी. ऐक ना, त्या स्पर्धेत एंट्री कशी टाकायची याची जरा चौकशी कर की. हॅलो चिन्या, ही गोष्ट आईला काय कुणाला बी कळता कामा नये. आता गरज आहे म्हणल्यावर एवढं धाडस तर करावंच लागणार आहे आपल्याला. तू एक काम कर, माहिती काढ, चौकशी कर आणि मला कळव. काय झालं? काय नाही, मी जरा घरला जाते, तुम्ही काळजी घ्या. होय, मला बी फॅक्टरीतनं फोन आलता. मी बी जरा तिकडे जाऊन येतो. या स्पर्धेत जर जिंकता आलं तर पैशांचा प्रश्नच सुटेल. घरासाठी, आईंसाठी पैसा उभा करायला ही स्पर्धा आता मला जिंकायचीच आहे. त्यांनी स्वतःहून कॉल केला होता? हो, पहिले त्यांच्या दोस्तांनी कॉल केला, चिन्या आणि आफरीन. मग त्या दोघांनी पर्सनली फोन करून माझ्याकडे चौकशी केली. तू त्यांना सगळी माहिती नीट दिलीस ना? हो, पण अजून काही त्यांनी फॉर्म भरला नाहीये. एकाची ती म्हातारी ऍडमिट असताना ते तिच्या मनाविरुद्ध जाऊन आखाडीत उतरतील याचं आमसनी तरी वाटत नाही. उलट म्हातारी ऍडमिट आहे म्हणून नाईलाजानं त्यांना आखाड्यात उतरावं लागणार, आणि याच संधीचा आपण फायदा करून घ्यायचा. अजून मला बी वाटायलंय आपण स्वतःहून त्यांना आखाड्यात घेऊन येणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारल्यावानी आहे. स्वतःच्या कुऱ्हाडीवर पूर्ण ताबा असेल तर का पडेल ती स्वतःच्या पायावर? वीरू आणि प्राजक्तासाठी कुस्तीचा आखाडा म्हणजे जीव की प्राण आहे, आणि याचाच वापर करून आपण त्यांची कोंडी करायची. तू त्यांच्या मागे लाग आणि तो फॉर्म भरून घे. काहीही करून मला त्यांचा सहभाग कोल्हापूर पैलवान महास्पर्धेत हवाय, समजलं? डिस्चार्ज झाला काय मी आत्ताही देईन, पण पेशंटची तब्येत अजून नाजूक आहे. घरात छोटासा जरी वाद झाला तरी त्यांना खूप जास्त त्रास होऊ शकतो. शिवाय त्यांचा बीपी अजिबात स्टेबल नाहीये. आम्ही त्यांची पुरी काळजी घेऊ, घरातलं वातावरण बी शांत ठेवू, पण त्यांनाच इकडे राहणं नगसं झालंय. होय की, घरला गेल्यावर जरा स्वस्त वाटेल, तीच म्हणाली असं.
आयडियली तुम्ही त्यांचं ऑपरेशन उरकूनच त्यांना घरी घेऊन जायला हवं, पण तुमची अडचण मी समजू शकतो. ऑपरेशनसाठी पैशांची सोय करायला तुम्हाला वेळ हवा असेल तर सध्या मी त्यांना डिस्चार्ज देतो, पण घरात त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल तुम्हाला, कारण थोडासाही त्रास त्यांच्या जीवावर बेतू शकतो. हे लक्षात घ्या. ऑपरेशनची गरज आणि त्याचं महत्त्व याबद्दल घरच्या सगळ्यांना पण नीट कल्पना द्या, म्हणजे ते सुद्धा नीट काळजी घेतील. आणि हो, त्याबद्दल पेशंटलाही तुम्ही योग्य वेळी सांगायला हवं, कारण ऑपरेशन सक्सेसफुल होण्यासाठी त्यांच्याही विल पॉवरची गरज आहे आपल्याला. त्याचाही विचार करा तुम्ही. मी डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटीज करायला सांगतो. होय. पैलवान, आता कसं सांगायचं आईला हे समजा, तिला जास्तीचं टेन्शन येऊन जाईल. आत्ता नगच त्यांना सांगायला. ऑपरेशनच्या खर्चाची सोय आपण करूया अगोदर, मग त्यांना सांगूया, म्हणजे त्यांना खर्चाचं टेन्शन नाही येणार. चालतंय, मला मला खात्री खात्री आहे येतील येतील. पैसे. मी आलोच कॉलवर बोलू. हॅलो, पैलवान वीरेंद्र शिराळकर, कुस्ती महासंघाच्या ऑफिसून बोलतोय. हे बघा, हा तुम्हाला फॉलोअपचा शेवटचा कॉल. तुम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर आजच्या आज रजिस्ट्रेशन करून कागदपत्र भरावं लागतील, तरच लिहिल्यावर तुमचं नाव येईल, नाहीतर नाही. नाही नाही, मी ताबडतोब भरून देतो फॉर्म. काय झालं? कसला फॉर्म भरायचा? हा, काय नाही, ते आईच्या डिस्चार्ज साठी फॉर्म भरायचा आहे ना, त्यासाठी पैसे बी जमा करायचे, त्याची सोय करावं लागेल. मी आलोच. हॅलो, पैलवान प्राजक्ता शिराळकर, कुस्ती महासंघाच्या ऑफिस मधून हा शेवटचा कॉल आहे. लिलावत एंट्री हवी असेल तर आजच्या आज रजिस्ट्रेशन करावं लागेल. वय वय, मी आजच येऊन रजिस्ट्रेशन करते. ठीक आहे. आई, तुम्ही आलात बे रिटर्न तिकीट? नको होतं का यायला? नाही नाही आई, असं काय म्हणायलाय? वेलकमच आहे अहो आई. नाही म्हणजे अगोदर कळलं असतं तर आरतीचं ताट रेडी ठेवलं असतं ना, म्हणून म्हंटल. आजारपणातनं अजून बरी झाले नाहीये मी. तिकडे राहावं ना म्हणून हट्टानं घरी परत आले. आई, हे बघ, तू ग बोलून दगदग करून घेऊ नका स्वतःची. तू आराम कर. आई चला ना, मी तुम्हाला खोलीत सोडते. कांचन, हाय. येस येस, आय हेल्पर. चला, तुमच्या रूम मध्ये सोडते तुम्हाला. पैलवान, मी आवरून जरा फॅक्टरीकडे चक्कर टाकून येतो. वय, मी बी स्वयंपाकाचा बघते. आईंची औषधं आणि जेवण वेळेत व्हायला पाहिजेत ना. आलेच. केवायसीची झेरॉक्स, कुस्ती संघटनेच्या सदस्यत्वाचं फॉर्म, नोंदणीसाठी एवढे कागदपत्र पुरेसे आहेत. अहो काय हुडकताय? काही नाही, ते हे आईचे रिपोर्ट्स लपवून ठेवत होतो. काय हे जर कोणाच्या हाती लागले आणि
आई मोर जर याचा गावगावा झाला तर तिला त्रास होईल परत म्हणून. अहो मग इकडे बी दडवून ठेवू नका रिपोर्ट्स. मग एक काम कर, तूच ठेव, मी फॅक्टरीला जाऊन आलो. हे ओळखपत्र आणि हे कुस्ती संघटनेचं कार्ड लवकर जाऊन एंट्री टाकायला पाहिजे. प्राजक्ता, ए प्राजक्ता, व्हॉट डुईंग? बेडशीट आणि गादी नीट करत होते. एनिवेज, आईंच्या लंचच्या जेवणाचं काय? तयारी करायला घेतली मी, आता चटदिशी स्वयंपाक करते. जाऊबाई, मी ताट तयार करून ठेवते, तुम्ही जाऊन द्या. ते काय मी जर दिलं ना तर आई परत कावतील आणि जेवणारच नाही. येस येस, चल. नमस्कार, मी पैलवान वीरेंद्र शिराळकर. मला एंट्रीसाठी फॉर्म भरायचा. बसा, वेळ झालात. हा घ्या फॉर्म. दादा, माझं छोटस काम आहे, मी 5 मिनिटात आले, तर तुम्ही थांबा. अहो ताई, वेटिंग नाही जमायचं. तुम्हाला उशीर झाला तर? अहो लवकर आले की मी, अजिबात उशीर करत नाही. तुम्ही 5 मिनिटं थांबा की. हा फॉर्म आणि हे डॉक्युमेंट एकदा तपासून घ्या. ओके, लिलावाचं कळवतो मी तुम्हाला. या तुम्ही. बर, थँक्यू. दादा, अहो 5 मिनिटं थांबायला तयार नाही तुम्ही. पावसा पाण्याचं वातावरण आहे, दुसरी रिक्षा घावणार नाही म्हणून म्हणलं. मला वेटिंग नाही जमणार. What should we doing this, पैलवान? शोधूनच काढायला पाहिजे. त्याचीच डॉक्युमेंटरी आहे. सर्जरी अर्जंट. हे घ्या, हे नीट तपासून बघा, समजा व्यवस्थित तर आहे ना. फॉर्म तुम्हीच भरलाय ना, तुम्हाला कळत नाही स्वतःची माहिती नीट भरली की नाही ते? अहो तसं नाही हो, तुमच्यासाठी हा फक्त साधा फॉर्म असेल, पण माझ्यासाठी लय महत्वाचं आहे. आता समजा कुस्तीवरच अवलंबून आहे. ठीक आहे, लिलावाचं काय ते कळवतो तुम्हाला. या तुम्ही. चालतंय, धन्यवाद. हॅलो. हा लेखा मॅडम, तुमचं काम झालंय. पैलवान प्राजक्ता आणि वीरेंद्र शिराळकर या दोघांची एंट्री आली. लेखाजी, आम्ही हवेत बोलत नाही. गेल्या वर्षभराचा अनुभव सांगतोय. हे बाटली मास्टर एकटं असतं ना तर चांगलं असतं. पर ती प्राजक्ता त्याच्या सोबतीला आलीये, तेव्हापासून नशीब फळफळलंय त्याचं. आपण स्वतःहून त्या दोघांनी आखाड्यात बोलवणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घातल्यावानी. डेंजर काम आहे. वाघ सुद्धा चापकाच्या धाकाने सर्कस मध्ये नाचतो. हे दोघं पैलवान काय चीज. तू काळजी करू नकोस रे. त्यांना कुस्ती कितीही आपलीशी वाटत असली तरी हा आखाडा माझा आहे, हा खेळ माझा आहे आणि इथे मीच जिंकणार.
काय सांगायलाच काय? तू स्वतःहून एंट्री टाकलीस? होय, पण चिन्या, हे घरात कुणाला बी कळता कामा नये. मी रोज फॅक्टरीला जायच्या नावाखाली घरातनं बाहेर पडेल आणि डायरेक्ट तालीम करून मगच फॅक्टरीला जाईल. या समजात मला तुझी मदत पाहिजे. खुराकाचा समजा तुलाच सांभाळायचं. नाही, मी मदत करीनच दाद्या, पण निदान तू वहिनींना तरी सांगून बघ. हे नाही ना ग, अरे ती परत म्हणाल की घरात आधीच एवढे राडे चालले, तुम्ही कुठं हाताना अवदासा ओढून घेताय, म्हणून नगच. नाही, ते पण बरोबरच आहे म्हणा. घरात कळलं तर एक वेगळीच बोंबाबोंब सुरू होईल तिकडे. नाही तर काय, त्या डॉक्टरांनी सांगितलंय की आईला थोडा बी त्रास होता कामा नये, ते डायरेक्ट तिच्या जीवावर बेतू शकताय. लवकरात लवकर ऑपरेशन करायला सांगितलंय. पैशाची जुळवाजुळव करायची म्हणून तर एंट्री टाकली आहे या स्पर्धेत. नाही दादा, तुझं बरोबर आहे, पण दादा मला काय वाटते माहितीये का, तू कुणापासून पण लपो, पण वहिनींना विश्वासात घेऊन सांग. अरे उलट तुला त्या मदतच करतील. त्यांचं बी कुस्तीवर जीव आहेच की. जरा विचार कर दाद्या. नीट विचार कर प्राची, लय मोठा धोका पत्करलीस तू आता. बघ बाळा, माझा तुझ्या कुस्तीला कव्हाच विरोध नव्हता, नसेल बी, पण आता बाईसाहेबांची तब्येत ठीक नाही. त्यांना जर कळलं ना की तू परत कुस्ती खेळायला लागलीस तर लय त्रास होईल त्यांना बाळा.